बजेटांतल्यो सगळ्यो हायलायट्स सगळ्यांनी ऐकल्यात बट तरी सुद्धा मेन हायलायटाचेर थोडोसो भर दिता. ओके, इट इज एन administrative building at Pato. It is the tallest building in the state. Okay. त्या उपरांत चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम पयलेच फावटी गोवा स्वयंपूर्ण करपा खातीर फायनान्शियल प्रोविजन डिफरंट सेक्टरांत. हेल्थाच्या बाबतींत आमी सुपर स्पेशलिटी ब्लॉक आनी कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल्स हाच्या खातीर मेडिक्लेम पॉलिसी जी आसा ती मेडिक्लेम पॉलिसी 5 लाख रुपया पर्यंत येयली आनी ताजो इनकम लिमीट 1.5 लाखाचेर जो आसलो तो 5 लाखा पर्यंत येयलो. इन्फ्रास्ट्रक्चर पब्लीक वर्क्स हाजे पुराय लिस्ट जे आसा ताजे पुराय लिस्ट आमी अटॅच केला. सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी वायज ताजे लिस्ट लायल्ले आसा. द मेन थिंग इज एन MLA लेड स्कीम विच इज फॉर द 100 crores ऑफ रुपीज. गोवा स्वयंपूर्ण 60th year सेलिब्रेशन आनी MLA लीग फर्स्ट टायम राज्यांत वेगवेगळे बारीक बारीक गजाली ज्यो एक एकदा कंसल्टंट PWD अंतर्गत वेगळ्यो खंय तरी क्रिमिटोरियम उरलेले आसा काही क्रायटेरिया आसतलो MLA लेड स्किमी आणि त्या अंतर्गत तो PWD हाच्या कडल्यान तो करून घेतलो. पर कॉन्स्टिट्युएन्सी कितली आसतली ती? ॲक्च्युली आमी 100 crores ऑफ रुपीज म्हटला ज्याच्या कडल्यान कसो कितें रिस्पॉन्स करत येता जो कोण प्रोजेक्ट आपलो त्यापेक्षा काही लिमिटेशन्स खंय तरी तेजेर दवरतात ते जावन नॉट फायनलायज आसा. पण 100 crores प्रोविजन केला कारण ते काही क्रायटेरियांतल्यान खंयचे खंयचे प्रोजेक्ट घेवपाचे एक लिस्ट आसतलें विच विल द डायरेक्टली सँक्शन फ्रॉम द फायनान्स मिनिस्टर टू द कन्सर्न ऑथॉरिटी. चीफ मिनिस्टर रोजगार योजना ही हातूंतली आशिल्ली हायलायट आशिल्ली. पयले फावटी आमच्या इंजिनियरांनी डायरेक्टली प्रोजेक्ट घेवपा खातीर तांकां परफॉर्मिंग FTA सगळें कमी हांवें म्हटलां SNC खातीर 450 crores ऑफ रुपीजचे कॅपिटल डायरेक्टली दिल्लें आसा. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट जे बंधारा स्मॉल डॅम्स आनी हे म्हादईचेर वेगवेगळे करपा खातीर आमी 50 कोटीची तरतूदय केल्या. मॅपिंग ऑफ ऑल द वॉटर रिसोर्सीस अलॉंग विथ द QR कोड इज द स्पेशलिटी. गोंयांतल्या 12 तालुक्यांतल्यो तळी झरे हे काम ऑलरेडी सुरू केलें जेणे करून ह्याच्या फुडें खंयचीच तळी जावं झरे हे कोणाकूय बुजोवपाक येवचें ना. वॉटर कंजर्वेशन दवरपाचें WRD केलें खूब व्हड काम आसा. डिसिल्टिंग ऑफ द डॅम जो विचार जावंक नाशिल्लो म्हणजे उदक वाडपाच्या दृश्टीन. सिव्हिल एविएशन ऑगस्ट 22 पर्यंत हो प्रोजेक्ट कार्यान्वित जातलो. एविएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर हें ऑक्टोबरांतल्यान सुरू जाता. ट्रान्सपोर्ट फ्युएल सबसिडी आसा, बस रिप्लेसमेंट सबसिडी आनी कदंबा साथी ही नवी येवजण. आमी पळयला की डे बाय डे कदंबा वयलो बर्डन काडून प्रायवेट बसीस कदंबाच्या बरोबर चलोवप की तांकां नॉट डायरेक्टली सबसिडी बट त्याचे पर किलोमीटर वायज रेट ठरवून कंडक्टर सरकाराचो उरतलो बाकी बस ओनर्स त्या बेसिसाचेर ज्यो थोडे रूट पयलीं इनिशियल स्टेजीर घेवपाचे थारायल्ले आहा. वन टायम फ्री इन्स्टॉलेशन ऑफ द डिजिटल फेअर मिटर्स फॉर द टॅक्सी आमी डायरेक्टली मिटर्स दितात जेणे करून टॅक्सीचो इश्यू जो आसा हो इश्यू रिजॉल्व जातलो. कारण ते सगळे नायजाल्यार हायकोर्टाच्या ऑर्डरीच्या प्रमाणे सगळे मिटर बेज जे आसा टॅक्सी जावपाची गरज आसा. सरकार फ्री ऑफ कॉस्ट मीटर जे तांकां दिता. कॅप्टन ऑफ पोर्ट्स गोवा मॅरिटायम बोर्ड आमी स्थापन करता. पावरच्या बाबतीत टोटल एलोकेशन 3025.36 crores. पहिले रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आमी भर दिल्लो आसा. मायन्सच्या बाबतीत गोवा स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन तेजेच करपाचें आमी थारायलां. Even though MOU between the Mineral Exploration Corporation Limited, which is the PSU of the Government of India, खंयच्या खाणींनी कितलो ओर्स खंयसर आसा तेच्या खातीर हो PSU कडेन डायरेक्ट एग्रीमेंट करता जेणे करून आमकां ज्यो ज्यो ऑप्शनीक फुडले प्रोसेस करपाच्यो आसा ताच्या खातीर मदत करता. ऑप्शन करतले तुमी मायनिंग थ्रू दिस कॉर्पोरेशन आत्तां मायनिंग कॉर्पोरेशन केला न्हय. पूण कशें फुडें कशें वतले? हांवें त्याच आत्तां मायनिंग कॉर्पोरेशन केला. इंडस्ट्रीज ऑप्शनिंग रूट मायनिंग कॉर्पोरेशन केला तू फुडें पळयत जा. इंडस्ट्रीज जी आसा पळय न्ही हातूंतल्यान आमी एम्प्लॉयमेंट सबसिडी टू द युनीट लोक आमी एम्प्लॉयमेंट सबसिडी दी म्हटला फॉर द एंगेजींग ऑफ द लोकल यूथ इन्क्लुडींग द कॅशू फॅक्टरी. गोंयांतले कॅशू फॅक्टरी इल्ल्यो इल्ल्यो कमी जावपाक लागलेल्यो आनी त्यो भायर वचपाक लागलेल्यो वेगवेगळ्या सबसिडी खातीर लेबर प्रॉब्लेमा खातीर तांकांय बी ह्या स्किमीच्या अख्खे दिता घेता. ताजी मॉडेलिटीज जी आसा ही ठरयली वयतली. ओके. IT डिपार्टमेंटाच्या हितूर सिटीजन सर्वीस सेंटर्स आमी क्रिएट करता.
रिवाइज द स्टार्टअप पॉलिसी. ही फक्त स्टार्टअप पॉलिसीन आता IT सेक्टरच उरचो ना, तर बिसाइड्स IT ज्यो गजाली आसा ह्योय बी स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत येतले. भारतनेट प्रोजेक्ट कितें गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान फर्स्ट फेजींतल्यान म्हणजे तो एक्चुअली प्रोजेक्ट ऑफ द 600 crores ऑफ रुपीज, पण इनिशियल स्टेज आमकां 100 crores ऑफ रुपीज तितूंतल्यान मेळटा. लेबर अँड एम्प्लॉयमेंट 50,000 जॉब क्रिएट करपाचे उद्देश दवरला. जो प्रायव्हेट आनी गव्हर्मेंट सेक्टरांतल्यान, गव्हर्मेंट सेक्टरांतल्यान 11,000 सुमार, 37,000 हे प्रायव्हेट IPBंतल्यान आनी ताज्या उपरांत मोबायल इंटरनॅशनल एअरपोर्ट आनी बाकीचे. फॅक्टरीज अँड बॉयलर्सांतले आमी 2 नवीन कोर्स बंद पडिल्ले, बेगीन खरें म्हणजे त्या कोर्साक खूब डिमांड आसा, ते परत एकदा आमी सुरू करता. टुरिझम सेक्टरांतल्यान टुरिझम ट्रेड सपोर्ट स्कीम आमी टुरिझम सेक्टरांत जेंका जेंका ह्या वेवसाया खातीर ताका टुरिझम ट्रेड सपोर्ट स्कीम ही काडिल्ली आसा. ताका इंट्रस्ट सबवेन्शन स्कीम जी आसा ही सरकारा कडल्यान लागू जातली. हाज्या उपरांत टुरिस्ट फेसिलिटेटर प्रोग्राम आग्वा जेल एज अ टुरिझम डेस्टिनेशन ताजें रोखडेंच उक्तावण जें आसा तें जातलें. एग्रीकल्चर सेक्टरांत आमी भर दिला गोवा सेल्फ रिलायन्स करपा खातीर. हितूंतल्यान वेगवेगळ्या 100% बेनिफिशरीज हांकां कृषी कार्ड, आधार कार्ड हाच्या खातीर हाडपाक सबसिडी स्वयंपूर्ण करपाक 15 कोटीचे प्रोविजनय केल्ले आसा. एनिमल हजबंड्रीन सगळ्यो आसा त्यो स्किमी तेंच्यो फायनलायज केल्या. फिशरीज डिपार्टमेंटान आमी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत म्हणजे गोवा स्टेट मॅरिकल्चर पॉलिसी 2020 ही बी चालीक लायल्या. मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ द सेंट्रल फंड्स हातूंतल्यान जर केलें तर म्हाका दिसता कितल्योश्योच योजना गोवा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या सकयल आमी करपाक शकतले. सोशल वेलफेअरांतल्यान आमी सामाजीक सुरक्षा योजना, दयानंद सामाजीक सुरक्षा योजना आमच्या विधवा भयणींची पेन्शन ही 2000 वयल्यान 2500 व्हेली. ओके. ताज्या उपरांत मुख्यमंत्री देवदर्शन स्कीम, ही मुख्यमंत्री देवदर्शन स्कीम ही आमी निव्वळ कोणाकूच पयशे पयलीं मोडपाचे मागीर पे करपाचे हें जर कांयच ना. इट इज विथ द रेल्वे डिपार्टमेंट IRCTC जे रेल्वे डिपार्टमेंटाची जॉयंट स्कीम आसा. फक्त आपले रजिस्ट्रेशन सुटसुटीत स्कीम आसा. कोणाक 60 वर्सां वयल्या मनशाक कोणाक देवदर्शनाक वचपाक जाय तेजे रूट्स आसा फायनल केल्ले. कोणाक वेलंकनी वचपाक जाय, कोणाक शिर्डीक वचपाक जाय, कोणाक रूट्स फायनल आसा. त्या रुटाचेर कलेक्टरा कडेन रजिस्ट्रेशन करपाचें. ताजें लिस्ट फायनल जालें की 1000 लोक वांगडाच वयतले. एक सरकारान फक्त रेल्वे खातीर आसल्या कारणान गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट डायरेक्टली वी कॅन पे इतली सुटसुटीत जी आसा ती मुख्यमंत्री देवदर्शन स्कीम फॉर द सिनियर सिटीजन ही केल्ली आसा. गोंयचो दायज आमी म्हणटा मूळ गोंयकाराचेर आमी सदोदीत उलयता, पण मूळ गोंयकाराक खंय तरी ह्या 7-8 वर्सांत कितें तरी मेळचें हाज्या दृश्टीन ही स्कीम परत एकदा रिवायज केली. आनी ताकाच लागून तो मिठागार आसतलो, वेस्ट आसतलो, म्हालो आसतलो, ह्या सगळ्या जाणांक म्हणजे मदत कशा पद्दतीन दिवपाची गोंयचो दायज हातूंतल्यान तेजें एकदां फायनलायज केलें वयतलें. दिव्यांग रथ म्हणजे आमी पळयता की डे बाय डे दिव्यांग भुरगीं वाडत आसा आनी विशेश करून एकदां तेचेर लक्ष दिलें वचना. ताका स्पेशली म्हणजे एट प्रेझेंट इनिशियली 2 डिस्ट्रिक्ट लेवलाचेर दिव्यांग रथ, ताज्या उपरांत ते तालुका लेवलाचेरूय वचूं शकता. वीच वील आउटसोर्स गव्हर्मेंटा कडेन न दवरता ज्यो संस्था एट प्रेझेंट तितून काम करता, संजय स्कुला, केशव सेवा हेंच्या कडेन ते दिवन काम फुडें व्हरपाचो सरकार यत्न करतले. वुमेन एंड डेव्हलपमेंटांतल्यान आमी मॅरीड लाडली लक्ष्मी ज्यो आसा तांकां 30 मे पर्यंत पयशे दिता. हांवें मॅरीड मुद्दामूच म्हटल्यार कारण तांकां पयशांची गरज आसा. त्यो लग्न जावन 2-2 वर्सां जालीं. अनमॅरीड जे आहा तेंच्या वतात एफडी उरता, म्हणून आमी मॅरीड लाडली लक्ष्मी म्हणटा. 30 मे पर्यंत जितकी लग्न जाल्ली आसा तितक्याच ज्यो लाडली लक्ष्मीचे फॉर्म ते सगळे क्लियर केले. स्वावलंबन स्किमींग आमी 10 कोटी रुपयाचे केला. ट्रायबल आमी ट्रायफूड आणि ट्रायबल रिसर्च सेंटर आणि त्याचप्रमाणे थंयसर प्रपोजल केला माय पॅड माय रायट. हे करता आसतना हे दोनूय बी आमी तांकां सेल्फ सस्टेनूय करता, तांकां कामूय मेळोवन दिता आनी ती पॅड तेच्या मार्फत ट्रायबल अति दुर्गम भागात एक कशा पद्दतीन पॅड पावचे हाचोय विचार आमच्या सरकारान केल्लो आसा. एड्युकेशनांत इदेन CM कोडिंग अँड रोबोटिक्स ही नवीन स्कीम जी आसा येवजण सगळ्या पर्यंत पावयल्या आणि ताका लागून इनिशियली गव्हर्मेंट स्कुलांनी ताज्या उपरांत एडेड स्कुलांनी आमी कंप्युटर लॅब जे आसा हाज्या खातीर सेटअप करता. सेकंडरी लेवल हय. हायर एड्युकेशनाक प्रायवेट युनिवर्सिटीज आमी 3 जाणांक ऑफर लेटर्स दिले. तांच्या कडल्यान ऑलरेडी जून पर्यंत कामूय सुरू जाता, जेणे ऑलरेडी सिलेक्टूय जाले आनी ताज्या उपरांत 2 युनिवर्सिटीज अजुनूय बी येवपा खातीर गोंयांत तयार आसा. टेक्निकल एड्युकेशनाच्या बाबतीत तुका आर्किटेक्चर फार्मसी कॉलेज आनी गोवा कॉलेज ऑफ आर्ट
हाजेर सांगलें. स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स वेगळे प्रोजेक्ट सगळे कंप्लीट करपाचे आनी हें केलां. तेज्या उपरांत रेव्हेन्यू एंड लँड हितूंतल्यान म्हणजे गोवा भूमिपुत्र अधिकारिता योजना मूळ गोंयकाराक अजुनूय बी आपल्या हक्काचें घर हें अजुनूय मेळूंक नाशिल्लें. तो खंय तरी आल्वारा लँड आहा जाल्यार तेज्या नांवान ती अजुनूय जागा जावंक ना. तो खंय तरी कोमुनिदाद लँड आसा, खंय तरी गोवोरमेंटान 40 वर्सां पयलीं तेज्या बापायन घर बांदलेलें, तो तसोच आसा. म्हणजे डेली खंय तरी कोर्टान कोणी तरी घातलें, कोणी तरी झगडी जाली काय तुजें घर मोडटा, हेजेर कोर्टान कितें तरी केसी चालू आसा. अश्यो डिस्प्युटेड मॅटर हें म्हणून राज्यान आसा आनी मूळ गोंयकार हांव परत सांगता. म्हणजे हांव कोण तरी हांगा येवन रावल्या तेज्यो गजाली करिना, बट बेजिकली मुद्दाम जर गांव वाठारांत वचून पळयत आनी तेकाच लागून गोवा भूमिपुत्र अधिकारिता योजना ही योजनेच्या सकयल आमी सुटसुटीत योजना करतले. तितक्या बेगीन हाजो अर्थ असो न्ही की गव्हर्मेंट लँड एनक्रोच केला आसत सुद्दां आसत जाल्यार ताका कमीत कमी फीज भरून रेग्युलर करचें पडटलें. आल्वारा ही लँड पयलीं सरकारान ताका दिल्या, तेज्या खातीर व्हडले पयशे तांकां पडचे ना. ओके. आनी कोमुनिदाचे तेंच्यांनी पयलीं लेटरां दिल्लीं आसता, पयशेय घेतलेले आसता. दुसरो कोमुनिदाद कमिटी जाली की ती मोडूंक वयता. अशे वेगवेगळे प्रकार म्हणजे लोकांक सुटोवपाचे मूळ गोंयकाराक ते चालू आसा. तितूंतल्यान वेगवेगळ्या सेक्शना खातीर वेगवेगळी रुल्स जे आसा ते लागतले, बट ती जाता तितके बेगीन स्ट्रीमलायन हाय लेवल कमिटी स्ट्रीमलायन करतले आनी बाकीचे सगळे रूल मॉडिफाय करून पटकन घर ही फीज कितें ती त्या सेक्शना प्रमाणे तेजी फीज ठरतली. अशें न्ही की एनक्रोच केली म्हणून ताका फुकट पडटलें असोय अर्थ ना. बट ताच्या आल्वारा लँड किंवा त्याचो आसा तो विशय जो आसा तो क्लियर करतलो. स्ट्रीमलायनिंग द कन्वर्जन प्रोसेस फॉर द कन्वर्जन पार्टिशन पिटिशन हो प्रोसेस जो आसा तो पुराय स्ट्रीमलायन जातलो. आयज एखाद्या कन्वर्जन पार्टिशन आनी पिटिशन करतले आसा जाल्यार 6 म्हयन्याच्या वयर वयता. तो जो आसा तो जाता तितके स्ट्रीमलायन करपाचे डिसिजन्स घेतले. पंचायत लेवलाचेर आमी म्हटलां की 20-20 वर्सां घरां लायट आसा, उदक आसा, बट तांकां हावस ना. सगळे ते हावस टॅक्स फारीक करिना. कित्याक तांचे कडेन पंचायती टॅक्स दिना. तशें आसा जाल्यार सरकारचो रेव्हेन्यूय बुडटा. आमी जो नंबर दिता तो घर रेग्युलरायज करपाक न्ही, ताका टोकन नंबर, जेणे करून ताका एटलिस्ट पंचायतीकूय टॅक्स मेळटलो आनी ताजें घर जें आसा पळय ताका आपल्याक नंबर निदान नंबर तरी मेळटलो. हावस टॅक्स आनी गार्बेज टॅक्स हे दोनूय कलेक्शन्स ते जातले. ताच्या खातीर बाकीचो रेग्युलरायजेशनचो प्रोसेस तेणी आपल्या लेवलाचेर त्याच पद्दतीन करपाचो. ओके. सेम पॅटर्न हो आमी म्युनिसिपालिटी एरियेनी राबयता, जेणे करून ताका एक डेट उरतली, त्या डेटीच्या फुडले सगळ्या जाणां ज्यांच्या कडेन लायट आसा, उदक आसा, आमी म्हणटाले की आमची इलेक्ट्रिसिटी हाजे कडेन बरी सिस्टम आसा, तेंचे कडेन सगळ्यांचे रिकॉर्ड्स आसा. आतां लायट घेतल्या, उदक घेतलं, तो घर बांदून रावता आनी सरकाराक कांयच दिना. तेणी 30 वर्सां 40 वर्सां तो एन्जॉय करीत आसा. ह्योय गजाली आसा, तो सगळो विचार करून सरकार डिसिजन घेतलें आसा. रुरल डेव्हलपमेंट गोवा बाजार प्रोजेक्ट ताका मेळचे आनी गोवा ग्रामीण गोवा ग्राम समृद्धी योजना हाच्या खातीर स्पेशली 15 कोटीचे प्रोविजन जे वेगवेगळ्या गांवांनी ग्राम समृद्धी करपा खातीर हे RDA प्रोजेक्ट करपाक शकता. अर्बन डेव्हलपमेंट हाच्या खातीर सेम वे प्रधानमंत्री आवास योजना आमी स्ट्रीमलायन करून हांगासर इजिली अवेलेबल करून दिवपाचें केलां. आनी ताच्या उपरांत इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ द मेजर टाउन्स ही स्कीम which is 65 crores ताच्या खातीर earmark केल्लें आसा. स्मार्ट सिटीचे प्रोविजन 140 पर्यंत इन गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे इन लायन आमकां फंड्स जर आसले आसत जाल्यार ती कॅर करचे पडटा. CCPचो ऑनलायन प्रोसिजर्स हो स्ट्रीमलायन केला. इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स आमी 30% रिड्यूस केला पयल्या 6 म्हयन्यांत. इनिशियल स्टेजीचेर 6 म्हयन्यांत जो कोण कन्स्ट्रक्शन लायसन्स घेतलो बिल्डर आसतले आनी कितें त्या सगळ्या जाणांक फक्त 30% भरून वन टायम एग्जाम बरें जाल्यार तेडे 70% ताका भरचो पडचो ना. म्हणूनय ताका लायसन्स घेवपाच्यो प्रक्रिया ज्यो आसा आमी कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाची प्रक्रिया ही सुटसुटीत करपाची आसा. म्हणजे ताच्या खातीर जे रेव्हेन्यू पासून तो पंचायती पर्यंत हे सगळें करतले. म्हणजे कॉर्पोरेशन सिवील सप्लाय कंज्युमर अफेर्स खूब कितें मोठें आसा अशें ना तरी सुद्दां 100 सायज बीन बजेट सायज सांगता. Expenditure work to be the 25,000 $25,058.65 crores. Of that, what is the capital expenditure? How much? Can you repeat that? 25,058.65 crores. Capital
capital is 6914. 6914. What is it? 6,000 Capital. capital expenditure. 6,900. What is the revenue receipt you have shown this year? Revenue receipts, we estimate about 14,787.49. And so if you can give us an idea of where that revenue is going to come from. Is it central or the state generated? स्टेट जनरेटेड रेव्हेन्यू जो असा एक्साइज असतलो कमर्शियल टॅक्स असतलो बाकीचे जे रेव्हेन्यू अर्निंग्स आमचे डिपार्टमेंट्स असतात त्यांच्या कडल्यान असतलो सेंट्रल शेअर्स ऑफ जीएसटी असतलो ताज्या भायर सेंट्रल ग्रँट्स फर्स्ट टाइम आमकां ते डॉक्युमेंट टॅक्स प्रपोजल ना टॅक्स प्रपोजल ना ते टॅक्स tax प्रपोजल वाढवून म्हणजे ना. एक्साइजचो टॅक्स जो आसा आमी कांयच चेंजीस करूंक ना असा तसो दवरला तुम्ही पॉप्युलिस्ट बजेट प्रेझेंट केला ऑलमोस्ट सगळ्या सेक्शनाक जाय जाय ते दिला तुमचे पयशे खंयचे येतले पॅन्डेमिक आसा तुम्ही रेव्हेन्यू इन्क्रीज करपा खातीर खंय टॅक्सेशन वाडोवना असले हातून तुम्ही Zero कशे taxation. सगळे फुलफील Tax तुमच्याकडे टाइम आसा आता उरला की हे जे सगळे अनाउन्समेंट केला ते तुम्ही फुलफील करपा सारखे काय जस्ट अनाउन्समेंट बिकॉज ऑफ इलेक्शन इयर तू विरोधकां दाखवलो माझे कडेन हे बजेट जे आसा पळय ते कंप्लिटली टील डिसेंबर पर्यंत इम्प्लिमेंट करपाक स्कोप आसा ओके ज्या पद्दतीन आमी आमचो डायरेक्ट कलेक्शन जो आसा रेव्हेन्यू रिसिप्ट्स ओके वीच इज 14,787 ओके हो दाखयल्लो आसा वीच इज शेअर इन द सेंट्रल टॅक्सीस ग्रँटेड फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट शेअर इन द ओन टॅक्सीस रेव्हेन्यू ओके आनी स्टेट ओन टॅक्सीस रेव्हेन्यू हो सगळो दाखयल्लो आसा डेफिनेटली आमकां खात्री आसा की आमी हो बजेट जो आसा हो इम्प्लिमेंटेशन हे ह्या बजेटाचे फुडल्या डिसेंबर लागच्या पयलीं निश्चितरित्या करतले Revenue surplus. Revenue surplus. Revenue surplus. No. 58 crores revenue surplus. And sir, how much percent this budget size is more than last year's? That's about 19%. 19%. Sir, how much are you expecting from the mining? Mining 550 crores. After corporation or before? हांवें जेन्ना तुका धरला आनी केला म्हणटा उपरांत तुका कळपाक जाय. Can you repeat that figure, revenue surplus? 58 crores. And what is the deficit for the last year's budget? That is for the current financial year? Is it, Fiscal deficit. Not fiscal deficit, revenue deficit. This current year. 133. 173. 133. सेम आहे ऑपोजिशन लीडर म्हटलं की जेव्हा बजेट प्रेझेंट करता GST थँक्यू Mining थँक्यू तुमच्या सगळ्यांचे सहकार्य अशें Is it an option group we are looking at when you are setting up mining corporation? हांवें जेन्ना मायनिंग कॉर्पोरेशन करता म्हटलें मायनिंग कॉर्पोरेशन केल्या उपरांत तुमी फुडली मूव पळयात मायनिंग करतले ह्या असेंब्लीन सगळे हय ह्या असेंब्लीन जावन येतले